शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या भाग्यवंत त्या आमदारांनी ज्यावेळी या बस स्थानकाचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनाच्या बोर्डवर 1,09,00,000च्या कामाचं फक्त कॉन्क्रिटीकरण हे काम या ठिकाणी मंजूर झाल्याचा बोर्ड होता आणि त्यानुसार विविध वेळा ऐकलं, MIDCच्या अधिकारी पदाधिकाऱ्याकडून ऐकलं याचं टेंडर 88 लाखाचंच आहे। याच्या पलीकडलं जे काय पैसे आलेत, जे काय आंदोलन झाल्याच्या नंतर या बस स्थानकाच्या कॉन्क्रिटीकरणाला जे काही पैसे आले त्यातून चांगल्या पद्धतीचं काम नागरिकांना अपेक्षित होतं, परंतु ते काय झालं नाही। या ठिकाणी आज रोजी 2 महिन्यापासून कंटिन्यू फुपाटा उडून या ठिकाणची ही केमिकलयुक्त धूळ उडून या ठिकाणचे प्रवासी असतील, कर्मचारी असतील, शाळेकरी विद्यार्थी असतील, शेवगाव शहरातील क्रांती चौकातील नागरिक असतील, रोडनी जाणारे येणारे नागरिक असतील, यांना या धुळीमुळं विविध प्रकारचे आजार होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। आणि ती धूळ तर आहेच, परंतु आज रोजी या ठिकाणी या अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी उकरून पाहिलं तर हाताने कॉन्क्रीट उकरल्या जात आहे, एवढी भयानक परिस्थिती या कामाची झालेली आहे। मग असं कोणतं सिमेंट वापरलं, अशी कोणती खडी वापरली? आज शेवगाव या ठिकाणी बस स्थानिक आवारामध्ये जे निकृष्ट दर्जाचं कॉन्क्रिटीकरण झालं आहे त्या संदर्भाने आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाचा प्रशासनास इशारा दिल्यानंतर संबंधित खात्याचे अधिकारी श्री काळभोर साहेब असतील, बळेसाहेब असतील, डेपो मॅनेजर साहेब आहेत, त्यांनी प्रत्यक्ष येऊन कामाची पाहणी केली आणि पाहणीमध्ये त्यांना 100% निदर्शनास आलेलं आहे काम अतिशय निकृष्ट झालेलं आहे। निकृष्ट झाल्यानंतर त्याला दुरुस्तीसाठी त्यांनी काही नवीन टेक्निक आम्हाला त्या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे। पण आमची अशी मागणी होती की ठेकेदारांनी प्रत्यक्ष या ठिकाणी यावं की जवळपास 1 कोटी रुपये 80-90 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापूर्वी झालेलं काम निकृष्ट झालं की ज्या कारणाने आपल्याला जे धुळीचा त्रास झाला आहे त्यात आबालवृद्ध नागरिक असतील, लहान मुलं असतील किंवा प्रशासन STचे कर्मचारी असतील त्यांना अतिशय या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं, म्हणून आम्ही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपोषण ठेवले। आज अधिकाऱ्यांनी आपल्याला त्याला नवीन मायक्रो कॉन्क्रिटीकरण आपण ही धूळ थांबवू। गेल्या 20-25 वर्षापासून शेवगावकरांना अशी आशा होती की आपल्याला सुंदर असं बस स्थानक या ठिकाणी निर्माण होत आहे, परंतु निवडणुकीच्या तोंडावर घाईघाई या ठिकाणी बस स्थानक समोरील कॉन्क्रिटीकरण उरकून घेतल्यामुळं आज 4 महिन्यातच त्या ठिकाणी पूर्ण खडी उघडी पडलेली आहे। यामध्ये तालुक्याची आणि शेवगावकरांची पूर्ण निराशा झालेली आहे। त्यामुळे आज आम्हाला आमरण उपोषण करण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि या ठिकाणचं कॉन्क्रिटीकरण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं व्हावं यासाठी आम्ही आज बसलेलो आहोत आणि हे जर झालं नाही तर आम्ही या ठिकाणी उद्या ST सुद्धा बंद करणार आहोत, असं या ठिकाणी इशारा देण्यात येत आहे। याला जबाबदार कोण आहे? याला खऱ्या अर्थाने जबाबदार अधिकारी आणि प्रतिनिधी जबाबदार असं मी समजतो, कारण हे काम करत असताना जवळजवळ 1 कोटीचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यातून बी जर निकृष्ट दर्जाचं होत असेल तर ही अतिशय शेवगावकरांना म्हणजे फसवणूक झाल्यासारखी बाब आहे। एकीकडे लोकप्रतिनिधी आढावा बैठकीमध्ये म्हणतात का ठेकेदाराला नोटिसा द्या, त्यांना काळ्या देत टाका, आणि दुसरीकडं कामाची जी पद्धत आहे ठेकेदार बदलायला तयार नाही। वास्तविक पाहता ज्यावेळेस लोकप्रतिनिधी सांगत असतात की काम चांगलं झालं पाहिजे, परंतु रस्त्यावर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही संपूर्ण धूळ म्हणजे या ठिकाणी जी दष्ट निर्माण झालेली आहे, या ठिकाणी आरोग्याचा धोका या ठिकाणी नागरिकांना आणि मुलांना निर्माण झालेला आहे। तर आमदारांनी सांगितल्यानंतर हे काम योग्य दर्जाचं व्हायला पाहिजे होतं, परंतु होत नसेल तर याला आमदार, लोकप्रतिनिधी, ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार आहेत। मग आढावा बैठकीमध्ये आमदारांनी जे आदेश दिले तो नुसता फारस होता का खरं तात्काळ कारवाईचे आदेश होते? आमदारांनी आदेश दिल्यानंतर त्या ठिकाणी ठेकेदारांनी लक्ष घालायला पाहिजे होतं, परंतु असं वाटतंय की आमदार फक्त बोलतायत आणि ठेकेदार काही काम करत नाही, निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी होत आहे। आमदार जनतेची दिशाभूल करतात असं वाटत नाही तुम्हाला? 100% एका ठिकाणी बोलायचं, आढावा बैठक घ्यायची आणि दुसऱ्या ठिकाणी जर काम निकृष्ट होत असेल तर याला लोकप्रतिनिधी, आमदार हे जबाबदार आहेत, हे आमचं ठाम मत आहे।
Thank you.